तसं खऱ्या अर्थानं हे कलाकारांचं घर आहे आणि ते मोडकळी चालले आहेत. पण 100% ह्यातनं पुन्हा कलाकार जसा फिनिक्स पक्षी कसा भरारी घेतो ना तसा कलाकार उभा राहणार आहे. म्हणजे एक वेळा मी घराकडे दुर्लक्ष करतो. घरातनं सकाळी बाहेर पडल्यानंतर या रंगभूमीसाठी आम्ही अगदी झोपून काम करतो आणि घराकडे जायचं कधी कधी लक्षातच राहत नाही. पण केशवराव बोलसो नाट्यगृह हे आमचं ज्याला म्हणतात ना हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आम्हाला सगळं आम्ही भक्त घेतले. त्यामुळे रंगमंचाची सेवा करणे हेच आमचं कार्य आहे. याच्यापेक्षा वेगळं काय नाही. पण हे झालेली घटना जी आहे ती वेदनादायी तर आहेच. केवळ मीच नव्हे तर आमचे सगळे रंगकर्मी आज हा दुखवटाच आहे आमच्यासाठी. कोल्हापुरातील बरीच माणसं ह्या थिएटरच्या स्टेजवर येण्यासाठी धडपडतात. पण आता जी नवीन पिढी आहे ते महाराजांनी बांधलेलं थिएटर त्यांना नाही बघू शकत. हे आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टी. प्रशासनानं काहीतरी पटकन उपाययोजना करून लवकरात लवकर हे आमचं घर आम्हाला परत मिळवून द्यावं. ही फक्त माझी नाही. त्याला केशवराव भोसले नाट्यगृहाशी म्हणजे जे माननीय केशवराव भोसले त्यांच्याबरोबर माझ्या वडिलांनी तबला साथ केलेली आहे. माझ्या वडिलांची नाळ इथं जोडलेली आहे. हे सगळं आठवून मला भयानक वाटायला लागलं. मला आज असं वाटायला लागलं की माझ्या वडिलांचं छत्र 30 वर्षापूर्वी हरवलं होतं ते आज हरवलं. आज ह्या पलीकडे भावना मला नाही बोलता येत. मला माझ्याकडे शब्द नाही. हे पूर्ण वेदनादायक आहे. कारण मी तर आत्ता सर्वसामान्य कलाकार आहे आणि माझ्या आधी कित्येक 2-3 पिढ्या ज्या असतील त्यातल्या प्रत्येक घरातल्या किमान एकाला